झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता कार्यकर्ते अजित पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले। अजित पवार सध्या नागपूर इथल्या शासकीय निवासस्थानी आहेत। अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घ्यायला सुरुवात केलेली आहे। छगन भुजबळ आज नाशकामध्ये मेळावा घेतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील। पण दरम्यानच्या काळामध्ये अजित पवार नागपुरामध्ये आहेत, शासकीय निवासस्थानी आहेत आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात छगन भुजबळ समर्थक जमलेले आहेत आणि ते आता आपलं गाऱ्हाणं अजित पवारांकडे मांडतायत, आपली खंत अजित पवारांकडे मांडतायत। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी नागपूरचे उदय तिमांडे यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, एका बाजूला 2 दिवस अजित पवार नॉट रिचेबल होते, त्यांना घशाचा संसर्ग झाला होता अशी माहिती समोर आली। आज ते हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार आहेत, पण त्याच्या आधी सकाळच्या सत्रात छगन भुजबळ समर्थकांशी ते बोलतायत, काय नेमकं सांगाल? नक्कीच गेले 2 दिवस जे आहेत अजितदादा नॉट रिचेबल होते आणि ते नॉट रिचेबल का होते याची चर्चा जी आहे ती राजकारणात रंगायला लागली होती। यावरून जे आहे ते अनेक तर्कवितर्क लावले जात होते। मात्र आज 2 दिवसानंतर आता अजितदादा आज सकाळपासून आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीला जे आहे ते त्यांनी पुन्हा एकदा सुरुवात केलेली। आपण सध्या त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या विजयगडमध्ये आहे आणि इथे पाहतोय की आपण कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। हे आतमधलं जे आहे ते अजितदादाचे चेंबर आणि त्या चेंबरच्या बाहेर देखील आता कार्यकर्त्यांची गर्दी आणि कार्यकर्त्यांना आत देखील सोडलं जातं। सकाळपासून हसन मुश्रीफ असेल, अदिती तटकरे असेल, शशिकांत शिंदे असेल, या नेत्यांनी देखील जे आहे ते अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि आज जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार आज दुपारच्या कामकाजामध्ये देखील विधानसभेच्या सहभागी होणार आहे। हे सगळे कार्यकर्ते भेटीला आले, मात्र यातले काही कार्यकर्ते जे आहेत ते नाशिकवरून आलेले आहेत। ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळालं नाही, त्या स्थान मिळाल्यानंतर नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना जे आहे ते आज अजित पवार यांची भेट घेऊन जे आहे ती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। कारण ओबीसी समाजाचे आणि नाशिक जिल्ह्यातले मोठे नेते म्हणून छगन भुजबळ यांना पाहिलं जातं, त्यामुळं मंत्रिमंडळात त्यांना डावलल्यामुळे जे आहे ते कुठंतरी नाराजी या कार्यकर्त्यांमध्ये होती आणि ती नाराजी बोलून दाखवण्यासाठी हे कार्यकर्ते इथं मोठ्या संख्येनं अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। काही कार्यकर्ते आतमध्ये आहेत आणि काही बाहेर देखील आहेत। त्यामुळं अजित पवार आता या सगळ्या बाबतीत त्यांची कशी मनधरणी करतात किंवा कार्यकर्ते आपली बाजू कशी लावून धरतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मला सांगा, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय मागणी आहेत तुमची अजितदादांकडे? आम्ही ठाणे जिल्ह्यामधनं शहापूर तालुक्यामधून आलेले आहेत आणि दादांना एक शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत। तुम्ही कुठून आला? शहापूर, ठाणे जिल्हा शहापूर तालुका। नक्कीच आपण पाहतोय की नाशिकमधूनही आलेले आहेत, ठाण्यामधून देखील काही कार्यकर्ते आलेले आहेत आणि अजितदादांच्या भेटीसाठी जे आहेत ते इथं रांगेत लागलेले आहे। यातलं एक विशेष कुटुंब तुम्हाला दाखवतो, ज्या पद्धतीनं अजितदादा गेले काही दिवस पिंक कलरचे जॅकेट्स घालत होतं। हे कुटुंब जे आहे झोडापे कुटुंब अजितदादांच्या भेटीसाठी आलेलं आहेत आणि त्यांचे 2 मुलं असेल आणि त्यांनी देखील स्वतः पिंक कलरचा जो आहे तो ड्रेस परिधान केलेला आहे आणि हे पिंक कपडे घालून जे आहेत ते अजितदादांची भेट घेणार आहेत। मला सांगा, तुम्ही अख्खा परिवार जे आहे ते पिंक कलरचे कपडे घालून आला आहेत, काय उद्देश आहे यामागे आणि अजितदादांची भेट घेऊन कुठली नेमकी चर्चा करणार? चर्चेचा विषय नाही, दादा इथे बऱ्याच दिवसानंतर नागपूरला आलेले आहेत आणि दादा देशातले असे एकमेव नेते आहेत जे 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊन एक इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि त्या निमित्तानं गेल्या 20 वर्षाहून दादाचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि विशेष म्हणून त्याकरिता आम्ही सगळ्या कुटुंबांना तयारी केली की दादांना एक सदिच्छा भेट आम्ही गुलाबी ड्रेसमध्ये जाऊन द्यावा। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे नागपुरातून होते। काही कार्यकर्ते नाशिकहून आलेत आणि आपलं गाऱ्हाणं त्यांना मांडायचं आहे। पण अजितदादांच्या शब्दात सांगायचं झालं तर अरे बाबांनो, हा पिंक कलर नाही आहे, जांभूळ खाल्ल्यानंतर त्याची जी बी असते त्या बीचा जो आकार असतो त्या रंगाचं मी जॅकेट घातलंय। पण आता काय बोलायचं, हे सगळं अजितदादांनी सांगितलेलं आहे, पण परत त्यावरनं चर्चा होते।